गावामध्ये एका घरी एवढी सारी बैल बघायला भेटतात आपल्याला. बघू शकता मार्केटला लागलेला इथे ब्लँकेट वगैरे चार्जर वगैरे सगळं बघायला भेटतात आपल्याला. बघू शकता आपल्या समोर आहे ना मोदक सेटअप लागलेला दिसतो. तर आता तुम्ही कधी आला तिथे? 10 मिनिटात इथे येऊन पोहोचलो. लगेच खरेदी पण झाली. आम्ही इथं कम से कम 25-30 वर्षापासून या बाजारला येतो आहे. नरसोबा यात्रेसाठी आल्यानंतर खूप आनंद वाटतो नाही का. किती वर्षाचा आहे तू? 23. 23 वर्षाचा आहे. आमच्या इकडे यात्रे ती सोडून इकडे आलेले आहे. अच्छा. आम्ही मासे यात्रेला आम्ही नारळ फोडा येणारच. लॉकडाऊन असताना सुद्धा आम्ही नारळ फोडा गेलो होतो. माशाची जत्रा म्हणजे बोलला तर बैलांचा बाजार. कारण की माशा जत्रेमध्ये महाराष्ट्र झाले, कर्नाटक झाले, गुजरात या राज्यातून मोठ्या प्रमाणात लोकसंख्या येते फक्त बैल खरेदी करण्यासाठी. आणि या जत्रेमध्ये तुम्हाला घोंगड्या, टोपल्या वगैरे सर्व घरगुती सामान पण भेटतो. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. ना आज आपण आलेलो आहे मशामध्ये. आणि मशामध्ये ना आपण आज 1 जानेवारी आजच पहिल्यांदा आलेलो आहे मशामध्ये. आज आपण बघणार आहेत पहिले बैलांचा बाजार बघणार आहेत आपण मशामध्ये. त्यानंतर ना मशाची जत्रा जी 3 तारखेला सुरू होते त्या जत्रेची काय काय तयारी झाली ते तुम्हाला मी दाखवतो. पहिले आपण आता डायरेक्ट मशाचा बैलांचा बाजारच बघू शकता. माझ्या मागे इकडनं स्टॉल वगैरे लागलेले आहेत आणि बघू शकता बैलाचं सामान वगैरे आहे. तर पुढे जाऊन तुम्हाला मी दाखवतो सर्व काय काय बघायला भेटेल ते आपल्याला तिथे. तर ना आपण पहिले ना आता बैलांचा जो सामान वगैरे भेटतो ना सर्व गुरांचा तो तुम्हाला दाखवतो. बघू शकता मला मागे सर्व गुरांचं सामान आहे. या ताईंचं दुकान आहे. माझं नाव हेमलता उमेश बनसोडे. माझं नेवाया नाक्याला शॉप आहे. सर्व बैलगाडी शर्यतीचे सर्व सामान मिळेल आणि सजावटीसाठी पण भेटेल सगळं सामान. अच्छा, मी सजावटीसाठी पण सामान भेटतो ना, बैलगाडी सामान सर्व भेटतो आपल्याला इथे. बैलपोळ्यासाठी सर्व साहित्य भेटेल. म्हणजे कोणाला बैलपोळ्याचं सामान वगैरे घ्यायचं असं बघू शकता. बैलपोळ्याचं सामान भेटतो आणि बैलांचे जे सामान वगैरे आहेत ते सर्व आपल्या इथं पहिले बघायला भेटतातच. आणि काय किमती वगैरे काय कशा आहेत कशा? ते घुंगराचे कंडे आहेत. 3 घुंगरांचे कंडे आहेत. अच्छा, 3 घुंगरांचे कंडे. हे 450 ला एक आहे. 450 ला एक आहे. अच्छा. हे घुंगर आणि कवडींचे हे 600 रुपये एक आहे. अच्छा, 600 रुपये. हे रिंग कंडे आहेत मोठ्या बैलांसाठी. मोठ्या बैलांसाठी हे 300 रुपये एक. 300 रुपयाला एक आहे. बारीक वासरांसाठी हा ते 250 रुपये एक. 500 रुपये जोडी. अच्छा, 500 रुपयाला. हे दिष्ट मण्यांचे माळे येतील बैलांना दिष्ट लागणे. ओके. त्यासाठी बघू शकता दिष्ट लागते बैलांसाठी. ते पण आहे दिष्टांचे कवडी माळा येते. तिथे कवडी मारायचे काय? कवड्यांचे माळे येते. आणि चांबड्यांची मूर्ती आहे. कसले? चांबड्यांची मूर्ती. तांबड्याची मूर्ती आहे का? बघू शकता तांबड्यांची मूर्ती आपल्याला बघायला भेटते समोरच. सहजासहजी लवकर बघायला भेटत ना तांबड्यांच्या मूर्त्या वगैरे. आणि हे दोर वगैरे कसे आहेत? हे कासरे सगळे आपले 300 रुपये किलो आहेत हे सगळे. अच्छा, 300 रुपये किलो आहेत का? ते किलोचे भाव जातात सर्व. हे बीओबी म्हणून येतात. 400 रुपये किलो येतो. बघा हे 400 रुपयाचे आहेत. 400 रुपये किलो आहेत. तुम्हाला सर्व गोष्टी इथं बघायला भेटतील. तुम्हाला सजावटी सर्व सामान अशा प्रकारे बघायला भेटतो आपल्याला इथे. कोणाला लागलं तर घेऊन जा. स्वतः आम्ही घरी बनवतो. अच्छा, सर्व घरी बनवतो. कोणाला ऑर्डर द्यायची असेल ते पण आम्ही बनवून देतो. अच्छा, तुमचा मोबाईल नंबर सांगा म्हणजे कोणाला ऑर्डर. माझा मोबाईल नंबर 86 52 86 1407. ओके, हा ताईंचा नंबर आहे. तर कोणाला लागला ना त्यांचा कॉल करून घेऊन जा. आणि बघू शकता आपण पुढे आलो ना आपण ना इथं बैल दिसत आपल्याला. या बाबांचेच बैल आहेत. ते आपल्या बैलांबद्दल त्यांची माहिती देणार थोडी. बोला बाबा. आम्ही जुन्नरवरून आलेत. ओके, तुमचं नाव काय? भीमा बोराडे. भीमा बोराडे. ओके. तुम्ही किती बैला वगैरे आणले आज? आता हे माझ्यावाली 2 आहेत. हा. ह्या बाबाचा एक आहे आणि तो दुसऱ्या बाबांचे तो एक आहे. ते एकाचे 2 आहेत. आणि ह्या बाबाची तिकडे ती 2 आहेत. टोटल 8 बैला आणलेली आहेत. हा. काय कोणत्या बैलाच्या काय किमती वगैरे कशा आहेत काय? अशा प्रकारे काय? आता ही जोडी आपल्यावाली भाऊ. ओके, ही 2 बैल आहेत का? हा. अच्छा, हे कितीला काढायचे वगैरे काय? तर हे बैल 35 पर्यंत जायला पाहिजे तुम्हाला असताना सांगत. 35 पर्यंत जाणार आहे. अच्छा, एक बैल 35 पर्यंत जायला पाहिजे? नाही, जोडी. अच्छा, म्हणजे तुम्ही जोडी विकायला आणल्या? जोडी विकणार? जोडी काही एक राहू एक द्यायचा. अच्छा, एक तर एक किंवा. अच्छा, अशी बैल एकाच्यात. बैल कोणते आहे ते? गावठी बैल पेंडा खाणारी बैल. अच्छा, बघू शकता ही सर्व बैल आहेत त्या बाबांची. आता जे आपल्याला जे माहिती दिली त्यांच्याबद्दल ही सर्व त्यांची बैल आपल्याला समोर बघायला भेटतात.
तर बघू शकता आपण हे दादा आहेत यांच्याकडे आपण आलेलो आहे. यांच्याकडे पूर्ण सामान वगैरे आहे आपल्या बैलांचा जो लागतो बैलांसाठी आणि शर्तींसाठी जसं सामान भेटतो बघायला. बैल पोल्याच्या सजावटीसाठी जो सामान लागतो सर्व गोष्टी आपल्याला बघायला भेटतात. ते आपल्याला थोडक्यात माहिती सांगतील आता. हॅलो, हा आम्ही घोटी इगतपुरीवरून आलेलो आहे. हे बैलांचे साहित्य, आम्ही घोड्याचे बैलाचे साहित्य सर्व मोरकी, व्यसन, कासरा, गोंडे, माळी सर्व विकतो. चाबूक हे सर्व ठेवतोय. अच्छा, असे सर्व सामान ठेवतात. तर काय किमती वगैरे कशा काय त्यांच्या? आता मुस्का मोरके म्हणतात, तुमच्याकडे मुस्का बोलतात, आमच्याकडे मोरकी बोलतात. मोरकी. हा, ती मोरकी घेतली तरी 120 ला जोडी असते, 150 ला जोडी असते. अच्छा, क्वालिटी होती आहे. क्वालिटीवर 100 ला जोडी असते. बरोबर. कासरे घेतले तर किलोवरचा आहे, 350 रुपये किलो मिळतोय. अच्छा आणि तुकडे घेतले तर 50 रुपयाला, 20 रुपयाला, 30 रुपयाला तुकडा मिळतोय. अच्छा, तुकडा पण भेटतो. तुकडा पण 350 पासून स्टार्ट आहे. हा. तुकडा 50 पासून स्टार्ट हा, आहे. त्या टिपात जसा तुकडा घेऊ हा. शकतो. बघा हे माळी आहेत आपल्या 150 रुपयाला जोडी असते. हे घुंगराच्या माळी आहेत, हे 200 रुपयाला असते, हे 200, 180 ला असते. सर्व प्रकारचे गोंडे बिंडे सर्व प्रकारचे सर्व बघायला भेटतात. सगळे बघा. चाबूक वगैरे. चाबूक बिबूक सगळे आणि घोड्याचे बिड्याचे पण आहेत. अच्छा, चाबूक किती लावतो आपल्याकडे? चाबूक 150 ते 120 रुपयापर्यंत जातो. 150 ते 120 पासून हा. चाबूक स्टार्ट आहे. चाबूक स्टार्ट आहे. अच्छा, हा, तर कसा वाटतो म्हणजे मार्केट आता? एकदम म्हणजे आज पहिला दिवस आहे. आज अच्छा, पहिला दिवस पहिला लोक दिवस आहे. वगैरे चालून आता मला जवळजवळ 32 वर्षापासून मिळतोय. 32 वर्षापासून तुम्ही हा, लहानपणा पण लग्न नव्हता म्हणतोय. मग या जत्रेला येतात दरवर्षी? प्रत्येक जत्रेला वर्षाला येते आम्ही. प्रत्येक वर्षी कसं वाटलं म्हणजे इकडे? एकदम मस्त, मला व्यवस्थित वाटत. आता आमच्या इकडे यात्रे हा. ती सोडून इकडे आलेले आहे. अच्छा आमच्या गावापासून 9 किलोमीटर वर आहे, अच्छा वाशियाळी गाव म्हणते. अच्छा, मार्केट मोठा आहे पण त्यामुळे मग इकडे- मोठा आहे ना. आम्ही पहिले पूर्वीपासून येत होते, ती आता 3 वर्ष झाले चालू. तशी ही म्हणजे जवळजवळ 100 वर्षापूर्वीची आधी वडील. हा, आमच्या वडील यायचे पहिले पूर्वी, त्याच्यानंतर बरोबर. आम्ही चालू केले. आता माझे मुले चालू करतील. अच्छा, मुलं चालू करा. हा. तर तुमची खानदानी परंपरा आहे. खानदानी पण मासे यात्रेला आम्ही नारळ फोडा येणारच. हा. लॉकडाऊन असताना सुद्धा आम्ही नारळ फोडा गेलो होतो. एक अच्छा, बाजार नव्हता भरेल ते वर्षी, बरोबर. तरी नारळ फोडून गेलो होतो. म्हणजे तुम्ही येणार दरवर्षी इकडे येतात? येणारच बरोबर. मसोबाला नारळ फोडून जाणारच. अच्छा, असं. चांगलं वाटतं तुम्ही चांगलं तुमचे वाटतं. प्रतिक्रिया हो, दिल्याबद्दल. चला, धन्यवाद. धन्यवाद. बघू शकता समोर हा बैल आहे ना, आता बैलाला चालवायला लावलेला आहे. तर चालवून दाखवून येते. माझे काका आलेत, हे काकांसाठी. बैल कसं चालतो सर्व चेक करून घेणार. बघा, बैलाची पूर्ण माहिती घेतली जाते मार्केटमध्ये ना. तशा प्रकारचे बैल वगैरे चालून घेऊन बघितला जातोय. तर चालवलं बैलाला तिकडे चालवायला. नाही बघा, हे बैला कशी मस्त बैल आहेत एकदम. बघू शकता या साईडला आपल्याला किती बैल बघायला भेटतात. खूप सारी अशी बैल इथं आलेली आहेत मार्केटमध्ये. त्या सगळी बारीक बारीक बैल आहेत, म्हणजे आता तयार करण्याच्या लायकीची अशी बैल भेटतात आपल्याला. मोठी बैल एक पण नाही बघा, अशी एकसारखी बैल आहे सर्व. अशी पुन्हा या साईडला मग सर्व इकडे सफेद बैल बघायला भेटतात आपल्याला. हे बघा, इथे समोर ना खाली सर्व बच्चे बघायला भेटतात आपल्याला. एकदम बारीक बारीक बैल आहेत ते. 2 जोड आहेत एकदम. ही बैला हे बघा, सफेद बैला कशी मस्त आहे की एकदम भारी बैला बघायला भेटतात. एकदम तयार झालेले बैल आहेत पूर्ण, बारीक बारीक बैल आहेत. पण इकडे आपल्याला भरपूर अशी बैला बघायला भेटतात आपल्याला. मार्केट भरपूर असा भरलेला बैलांचा. सगळ्याची बैला बघायला भेटतात आपल्याला इथे. आणि सर्व बैलांना आहेत ना धुवायला चालू झाले. बघा, आपण बैल बारीक आहे, बच्चा खतरनाक आहे, मस्त आहे. इकडे बघू शकता सर्व रांगेमध्ये कशी बैल लावले. एक रांगेमध्ये बैल आहेत पूर्ण. बैलाशी ना रेडी बैल आहेत. म्हणजे जोडा बघा कसा मस्त, एक नंबर असा जोडा बैलांचा, 2 बैलांचा एक नंबर बैल ते. इकडचा बघा आहे बैल, दाखवतो तुम्हाला. बैल बघा सगळं टायर आहे एकदम मस्त आहे. टायर मध्ये बैल. कुठं आलेत? कुठं आलेत? जुन्नरवरून आलेत का? किती बघा, या दादांचा ना बैलांचा जोडा आहे हा. बघू शकता बैल पण एकदम मस्त बारीक बच्चे बैल आहेत. आणि रुबाबात बैल, रुबाब पण बघू शकता बैलांचा किती. आता बैल तुम्ही किती 2 बैल विकणार का 1 बैल विकणार आहे? दोन्ही पण जोडा विकणार डायरेक्ट. अच्छा, कितीला विकायला काढलं वगैरे काय? 90,000 रुपये. काय सांगू शकता बैल 90,000 फिक्स आहे काय कमी जास्त होणार आहे? कमी कमी जास्त होणार.
तर बैल का किती महिन्याचा आहे हा? काय बोलतोय? 1.5 वर्षाचं आहे. 1.5 वर्षाचा आहे का? वर्ष वर्षाचा आहे. अच्छा, आणि बैल कोणता आहे ते? खिला किल्ला आहेत का सगळं? महाराष्ट्र खिला महाराष्ट्र किल्ला आहेत. हे काय शर्तीना पलतात जवळ शेतीला पडतो, शेतीला पण चालतो. शेतीला चालतो. आता तुम्ही या शर्तीनं पळवलं का गाड्या आता इकडे? सगळ्या पावला इकडे पळवलेलं आहेत ना? इथं बैल एक दाते किती जाते? 6 जाते. तो 6 जाता 6 दातीने चौसा आहे. अच्छा. तर बघू शकता आपण 90,000 बैल विकायला काढलेले आहेत ते. बैल पण असे सुंदर असे बैल आहेत. मार्केट आहे ना खूप भरलेलं आहे, पण मोठी बैला काय बघायला भेटत नाही. सर्व बारीक बारीकच बैला बघायला भेटतात. पण बघा मार्केट आहे ना फुल भरलेलं आहे, भरपूर बैल आलेले आहेत. आणि एवढीच बैल याच्यापेक्षा जास्त बैल अजून पाण्यावरती गेलेले आहेत, पाणी प्यायला आणि धुण्यासाठी. आणि बघा ना किती बैल आहेत बघा इकडे पण. पूर्ण असं मार्केट भरलेलं आहे. हे बघा इकडे बैला बघायला भेटतात आपल्याला. बघू शकता आपण या दादांची नाही तर आपल्याला 4 बैला बघायला भेटतात. तर ते आपल्या बैलांबद्दल थोडी माहिती सांगणार आहेत. बैला ओतूर मांडवीवरून आणलेले जुन्नर. अच्छा, जुन्नरवरून आलेत. हा खिल्लार आहे, हा गावठी आहे आणि ते 2 खिल्लार आहेत. अच्छा, ते 2 खिल्लार आहेत. हा गावठी आणि हा खिल्लार आहे. खिल्लार आहे. अच्छा, याची किंमत सांगितली 40,000 किंमत आहे. हा तो फिक्स 40-20 का भाव कमी नाही, होणार? कमी जास्त होईल होणार ना. ना? हा कमी जास्त होणार. आणि ते व्हाईट जोडी त्यांची त्यांची एकाची 20 सांगितली. अच्छा, एकाचे 20 35 म्हणजे त्याचे 35. याची 35. अच्छा, एका 35 कमी नाही होणार. ते कमी आहे. यो 35 फिक्स आहे. हा दोघांचे आहे का एकाचे? नाही एकाचे एकाचे 35. हा अच्छा, आणि जर तुम्ही 20 बोलले ते काय बोलले? तो कडचा. अच्छा, तो शेवटचा 20,000 आहे. हा ओके ना, 35,000 आहे. म्हणजे 35,000 फिक्स आहे म्हणजे माहिती. हा फिक्स. यामध्ये कमी नाही होणार. तर 20,000 त्यामध्ये फिक्स आहे, ते फिक्स आहेत म्हणजे. हा त्याच्यामध्ये होईल कमी जास्त. अच्छा, फक्त यात कमी जास्त होईल बघ, या बैलामध्ये होईल. हा या बैला मध्ये होईल, याच्यात होईल. यामध्ये गावठी आहे ना? हा गावठी. हा गावठी कितीला विकायला आलाय हा? हा 40. 40ला विकायला आलेला आहे. हा ही बैला कुठं पळवल्यात का छकड्या वगैरे पळवल्यात का? नाही परवडलं नाही अजून. अजून पळवलेलं नाही. किती महिन्याची वगैरे आहे काय? ते काही बैल वर्ष हे 2 दाते, बाकी सगळे आदत आहे. सगळे आदत आहेत ना? 2 दात आहेत का बैला? हा ओके. तर मग काय कसं वाटतं मला मार्केटमध्ये आल्यापासून मशाला आता? चांगलं वाटतंय. अजून काही गिरायक एवढे गिरायक नाही अजून. अच्छा, उद्यापासून होतील चालू चांगलं. उद्यापासून 3 दिवसाला मार्केट आहे ना तो? हा बघू शकता आपल्याला इथं समोर किती बैला बघायला भेटतात. तर बारीक बारीक बैला मस्त की आलेली आहेत, सगळी तयार बैल आहेत. गावठी वगैरे बैला बघायला भेटतात आपल्याला इथं मार्केटमध्ये. या साईडला पूर्ण सफेदच बैला बघायला भेटतात. पूर्ण मार्केट असं भरलेलं बैलांमध्ये. मोठ्या बैल एक पण बघायला भेटला नाही, सर्व अशी बारकी बैला बघायला भेटतात. बघा इकडे पण किती अशी बैला बघायला भेटतात. नाव काय तुझं? अतुल जोशी. अतुल जोशी. कुठं आला तू? जुन्नर. जुन्नरवरून आलाय. किती बैला आणल्या विकायला? 3. 3 बैला आणलेले आहेत. कोणती कोणती बैला तुझी? 1, 2 आणि 1 येतोय अजून. अजून एक अजून येतोय का? हा. कितीला विकणार बैला वगैरे काय? हा कितीला विकणार आहे बैला? आता मला नाही माहित. बाबा येतील ना तेव्हा सांग. अच्छा, बाबा विकणार काय? मग बैला शेतीनं पलतात का नाही? अजून नाही हाकली, ते एकच हाकलेलं आहे. तो एकच हाकलेला आहे का शेतींना? अच्छा, कुठं वरतीच का तिकडे जिमला हाकलेला आहे का? हा अच्छा, मग तू कधी तू बैलांच्या शेतीनं जातो का नाही तू? हा हा? शाळेत वगैरे जातो का नाही? नाही शाळेत नाही जात. शाळेत जायत नाही? नाही शाळा झाली. शाळा झाली? हा का रे? अशीच. अशीच झाली? हा, हा. किती वर्षाचा आहे तू? 23. 23 वर्षाचा आहे? हा अच्छा, नाही लहान वाटतं असं म्हणून म्हटलं. अच्छा, कुठं आले तुम्ही? जुन्नर तालुका. जुन्नर तालुक्यात आले काय? ओके. आता किती बैल आल्यात विकायला आपण? किती बैल आल्यात विकायला? 2. ही 2 बैल आणलेले आहेत. अच्छा, काय किंमत वगैरे काय किती लागले? 45. 40-45 ला त्याला का मोठा. मोठावाला? आणि हा 25 ला. भाव तर काय एकच आला आहे का कमी जास्त होईल काय? नाही कमी जास्त होईल ना थोडंफार. थोडाफार कमी जास्त होईल म्हणजे फिक्स भाव नाही. अच्छा, काय बैलांचे किती किती वर्षाचे आहेत बैल? ते आता आणलेले आहेत, आता आपल्याला काय माहिती म्हणजे. अच्छा, विकत घेतले तुम्ही? विकत घेतलेली होती का? लहान लहान असताना. लहान लहान असं घेतली होती. ते पण अंदाजे किती असेल? हा 2-2.5 वर्षाचा आहे. अच्छा 4-1 वर्षाचा असेल. अच्छा, तो 4 वर्षाचा आहे, 2-2.5 वर्षाचा आहे. हे किती दुसरा आहे जात? नाही आदत आदत आहेत का अजून पण? आदत. अच्छा, धन्यवाद तुम्ही तुमची माहिती दिल्याबद्दल.
बघू शकता आपण, हे दादा आहेत, दादांचे बैल वगैरे आहेत. तर बैलांबद्दल आपण थोडी माहिती सांगणार आहेत. बोला दादा. माझं नाव प्रवीण देगडू बांगरे अच्छा. कुठून आले तुम्ही? कोपरा मांडव जुन्नर तालुका. जुन्नर तालुक्यातून आले आहेत. ओके. किती बैला वगैरे आणल्या तुम्ही इथे? आमची बैल आहेत 25 एक. 25 बैला घेऊन आले आज. हा अच्छा. आता इथे समोर किती सर्व एक सर्व तुमचीच आहेत का? हा सर्व आमचीच. अच्छा. काय काय बैलांची किती किंमत वगैरे त्या बैलांची आहे? ते बैल सांगायला 45 आहे. ओके. हे सर्व 45 आहेत की? हा 45 ला. काय आदत वगैरे आहेत का कसे आहेत? आदत आहे, सगळे आदत आहे. आदत वगैरे शर्तीन वगैरे पलतात की बैल काय? चकड्या दुखल्यात? शहर नाही गाड्या दुपलेले बैल. गाड्या दुखल्यात आहेत का? हा हे सगळे गाड्या दुपलेले. अच्छा. किती किती वर्षाची बैला वगैरे आहेत का ती? ही तरी वर्षाची 2 वर्षाची असतीलच. म्हणजे 2-2 वर्षाची आहेत का? हा अच्छा. तर तुम्ही जत्रेत कधीपासून येतो? किती वर्ष आले जत्रेमध्ये इकडे? आम्ही लय वर्ष झाले येते नाही का. अच्छा. म्हणजे पूर्ण फॅमिलीची आहे तुमची, म्हणजे हा तुमची वडील वगैरे. चालेल, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. बघू शकते बैला कसे समोरच बघू शकते. बारीक बारीक बच्चे आहेत पण कसे रुबाबात सगळे बैला वगैरे आहेत. ते म्हणजे दादा वगैरे बैल चेक करतात, बैल घ्यायला आले ते बैलाचे दात वगैरे सगळे चेक करतात. ते बघा कशा प्रकारे चेक करायला लागते सगळं. ज्यांना प्रॉपरली माहीत असेल तो बरोबर गोष्टी चेक करतो बैलांबद्दल. हे बघा चेक करायला पहिला. त्या साईडला भरपूर अशी बैला बघायला भेटतात आपल्याला. भरपूर सारी अशी बैला वगैरे आपल्याला बघायला भेटतात मार्केटमध्ये. इकडे पूर्ण असं मार्केट भरलेलं आहे. आपण इकडे जाऊन बघू आता. बघू शकते ना काळी बैला काही भारी दिसतात बघा. दोन्ही पण एकदम असं कडक लुक दिसतो बैलांचा. एक नंबरची बैल आहेत बघा. इकडे 2 सफेद पण आहेत. पूर्ण बैला अशी भरलेले मार्केटमध्ये कसं बघू शकता. माझ्या समोरच बैल आहेत. कशी खतरनाक बैल आहेत म्हणजे बघा. बैलाचा रुबाब बघा. एक नंबर बैल दिसतोय. आणि इकडे पण बघा, ही पण बैल आहेत ना, एक नंबर अशी रुबाबदार बैला बघायला भेटतात. त्यांची आता इकडे बोलणी चालू आहे यांची. समजेल आता घेतात का नाही ते. असे बैला पण अशी भारी बैल आहेत पण बघायला भेटतात आपल्याला. बघा समोर तो बैल आहे ना, सोडून दाखवायला लावला तर त्यांना. चालून दाखवतो त्यांना बैलांना. हे बघा राऊंड मारत दाखवला बैलाचा. बघू शकते समोर दादा इथे. दादांची सर्व बैला दिसतात आपल्या समोर. आणि त्या बैलांबद्दल थोडी आपल्याला माहिती देण्यात आली इथे. दादा नमस्कार, मी विकास विषय. नमस्कार. त्या बैलांबद्दल माहिती सांगा ना आपल्याला. बैला ही 2 आहेत, आमच्या सोयरीचे आहेत आणि ही मोठ्या सोयरीची आहेत. 6 आता. 6 आहे. अच्छा. थोडं किती बैल आणलं तुम्ही? 6 बैल आणले. 6 बैल आणलेले आहेत. त्या बैलांचे किती महिन्याचे वगैरे देत काय? ही वर्ष झाली घेतली ती. अच्छा. ही वर्षाला बैल आणि ही आताच ही पण 2-1 महिने झाले घेऊन झाले. अच्छा. 2 महिने घेऊन झाले. तुम्ही दुसरीकडे घेतलेले तुम्ही? हो हो. अच्छा. तुमची घरची बैला नाहीत? घरची ओपली पण ही परत घेतली. आम्हाला का आनंद असल्यामुळे मशासाठी चला बरोबर. घेतलीसाठी असं. सर्व खिलार आहेत का? हो सर्व किल्लारी आहेत. आणि एक डांगी आहे त्या साईडचा. त्याची गावठी आहेत का? हो अच्छा. घरची आहेत का? ती घरचीच आता. अच्छा. घरचीच आहेत. काय किमती वगैरे काय विकायला काढले बैला? आता हे कम से कम 70 ते 75 मधला जोडे. हे जोडीची मध्ये हो 70-75. आणि यांची कसे काय? यांची पण 60-65 70च्या दरम्यान. हो. आणि रेट काय एकच असणार आहे का कमी जास्त होईल? कमी जास्त होईल ना, जसं आपले गिरायक येईल तसं सांगायला राहील. हा. तुमचं नाव काय दादा? बाळू नामदेव लांगी. ओके. कुठं आला तुम्ही? आम्ही अकोला तालुका. अच्छा. तर तुम्ही किती वर्षाला मार्केटला येतोय? आम्ही इथं कम से कम 25-30 वर्षापासून या बाजारला येतोय. अच्छा. 25 वर्ष बाजारात येतात? हो हो. ओके. कसं वाटतं इकडे येऊन म्हणजे बाजार? आम्हाला इकडे आल्यानंतर खूप आनंद वाटतो. या परिसरानंतर अच्छा. मोसोबा यात्रेसाठी आल्यानंतर खूप आनंद वाटतो नाही का. बरोबर. म्हणजे तुमची 25 वर्ष तुमची पूर्ण फॅमिली? हो हो हो. आमची वडिलांपासूनच हा म्हशा बाजारात आहे. अच्छा. आमच्याकडे डांगी साईड राहायची पहिली. आमचे वडील सुद्धा ह्या म्हशा यात्रेसाठी यायचे. अच्छा. तसं आम्ही त्यांच्या माग आम्ही त्यांचा म्हणजे चालूच ठेवला नाही का म्हशा बाजार. बरोबर. यात्रा म्हणजे बंदच ठेवायची नाही असं. बंद नाही ठेवायची. परंपरा चालू ठेवायची. परंपरा. हो हो. ओके.
तर मग आता इथे किती दिवस झाला तुम्हाला? आज आमचा दुसरा दिवस आहे. दुसरा दिवस आहे. हो हो. म्हणजे आज 1 तारीख आहे, अजून तुम्हाला अजून 2 दिवस हा, 2 दिवस आम्ही थांबणार हो. अच्छा 2 दिवस आहेत. तर तुमचा नंबर वगैरे सांगा. 9423 93 13 97 53. ओके, दादांचा नंबर आहे. तर कोणाला घ्यायचं वगैरे असेल तर आवश्यक दादांना कॉल करा. धन्यवाद तुम्ही माहिती धन्यवाद धन्यवाद हो. बघू शकते 2 बैल खरेदी झालेले. हे दादा यांची बैल होती ती. मला माहिती सांगायला होतं. आम्ही अकोल्यावरून आले. माझं नाव काशीनाथ विठ्ठल दाभाडे. ओके, आम्ही बैल दिले 80,000 रुपयाला. 80,000 विकली बैल. हां. ओके, कोणती बैल आहे ती? हे काही सफेद दूध दात गोरी आहेत. दूध दात गोरी आहेत का? हां. खिलार आहेत का पूर्ण? खिलार खिलार प्युअर खिलार. अच्छा, किलो खिलार आहेत. पळूनच घ्या ना वगैरे कुठं? नाही पळावले नाहीत, पण आपण वस्त्र आणताना कर्नाटक तिकडून आणते सांगोला तिकडची वस्त्र असतात आपल्याकडे. अच्छा, म्हणजे बारीक असं तुम्ही घेतली हो होती? हो. आता किती बारीक असं घेतली होती तुम्ही काय? आपण बाईवर पिल्ला आणली होती. दिल्या होती. हो. आता तुम्ही किती वर्ष सांभाळली यांना? आम्ही 8 महिने सांभाळले त्यांना. 8 महिने सांभाळली का? अच्छा, तर आता तुम्ही कधी आला तिथे? 10 मिनिटात इथे येऊन 10 पोहोचलो. मिनिटं. हा 10 आणि लगेच खरेदी पण मिनिट लगेच झाली. खरेदी पण झाली. अच्छा, चांगली गोष्ट आहे जरा. आणि कसं आहे आता अजून तुम्ही किती दिवस राहणार तिथे? अजून आम्ही 2-3 दिवस आहेत अजून. हा. अजून किती बैल आहे तुमच्याकडे? अजून आपल्याकडे अजून 4 बैल यायच्या ते शिकायला. 4 बैल यायचे. हा म्हणजे 4 बाई गाडी घरी अजून 4 बाईची गाडी आणली होती. 2 ऐकलेत, 2 शिल्लक आहेत. अच्छा, म्हणजे आधी तुम्ही बैला छोटी बैल विकत घेता आणि मग मोठी करून हा विकता. हा हो. असं आहे. किती वर्ष असं आहे तुमचा? मग जवळजवळ तुम्हाला सांगा तुम्ही 12 वर्षापासून म्हणजे 12 ते आता जवळजवळ 30 वर्ष 30-35 वर्ष झाली ते सेवा करते. ह्याच माझा व्यवसाय हेच आहे. अच्छा, मग कुठे प्रत्येक राज्यामध्ये जाऊन करता का इकडे नाही नाही महाराष्ट्रामध्ये फक्त पंढरपूर, कर्नाटक किंवा सांगोला 3च आणि बेला. ओके. आणि मग इकडे मशाला वर्षाला दरवर्षी असतोच. दरवर्षी असते. हा. तर आपण आता इकडचा बैल बाजार तर बघून झाला आपला. तुम्हाला मी पुढे जाऊन जत्रेची तयारी काय काय झाली ना ती दाखवतो पुढे जाऊन थोडा. पाहू शकता आपण मेन रोड उभे आणि ना असे भरपूर सारे स्टॉल वगैरे ना लागलेले आहेत. म्हणजे भरपूर ठिकाणी स्टॉल वगैरे दिसतात आपल्याला रोडला. तर आपण जर पुढे जाऊन पण बघू वगैरे. आता पाळणं वगैरे किती दिसत बघायला भेटतात. पुढे जाऊन बघू आता आपण तिथं. बघू शकता आपल्या समोर आहे ना मोदक वर सेटअप लागलेला दिसतो. त्याच्या मागे 2 आपल्याला आकाश पाळणे वगैरे बघायला भेटतात. आणि या साईडला एक ते आकाश पाळणं आहे आणि एक होडीची बोट. बघू शकता या साईडला आपल्याला होडीची बोट आणि आकाश पाळणा बघायला भेटतोय. असा पूर्ण पाळणे वगैरे लागलेले आहेत जत्रेमध्ये. अजून मग पुढे काय काय येतं अजून तुम्हाला दाखवतो जरा पुढे जाऊन. बघू शकता या साईडला किती सेट वगैरे लागलेले आहेत. इकडे ब्रेक डान्स वगैरे आहे. तिकडे जी बोटीची होडी वगैरे आहे बघा. इकडे बघा आकाश पाळणं वगैरे हे सगळं अजून सगळं मटेरियल वगैरे लावा लागेल बघा. हे रेल वगैरे असते. हे पूर्ण जत्रेची सेटअप चालू आहे. अजून 2 दिवस जत्रेला जत्रा पूर्ण भरलेली. हे दुकान वगैरे आहेत. बघू शकता तुम्ही समोर किती बैलं आलेले आहेत. आणि सगळी गावातली गावठी बैल आहेत. अशी खूप सारी बैलं आपल्याला माझ्या जत्रेमध्ये बघायला भेटतात. त्यामुळे समजू शकतो इकडचा बैलांचा बाजार का बोलला जातो मशामध्ये. कारण की बघा गावामध्ये एका घरी एवढी सारी बैलं बघायला भेटतात आपल्याला. किती फुलाची बैल आलेली आहेत. बारीक बारीक बैल आहेत. बघू शकता मार्केटला लागलेलं इथे ब्लँकेट वगैरे ताजे वगैरे सगळं बघायला भेटतात आपल्याला. असं प्रकारे पूर्ण मार्केट रेडी झालेलं आहे. म्हणजे जत्रा तयार झालेली आहे इथं. म्हणजे जत्रेची तयारी पूर्ण झालेली आहे इथं बघू शकतो तुम्ही. तुम्हाला आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटलंच आहे. तर अशा प्रकारे आता आपला ब्लॉग होता ना. पूर्ण ब्लॉग अजून बघायचा असेल तर तुम्हाला 2 दिवसानंतर आपली परत एक व्हिडिओ येणार आहे मशाची. तर जत्रेचा पूर्ण तुम्हाला ब्लॉग दाखवतो. आता ब्लॉग फक्त आपला बैल बाजाराचा होता. तर व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि जे दुसरी आपली व्हिडिओ येईल 2 दिवसानंतर ती पण व्हिडिओ बघा. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.